माया बकऱ्याला कोणाची नजर लागली काय माहीत. दुपारी बकऱ्या आल्या होत्या आणि गुढीपाडवाचा सण होता. मस्त नवीन वर्षाची सुरुवात होती, मराठी नवीन वर्षाची. आणि आमच्या शेरखानची तब्येत खराब झाली होती. मग काय आईनं सोनू काकाला सांगितलं. दादा तर काही घरी नव्हते, दादा गेले होते आज गायगावले, म्हणजे पराईच्या गायगावले जत्रेत. आमचं कुलदैवत आहे ते, त्यांच्या पायाला गेले. मग सोनू काकानं डॉक्टर बोलावला होता आणि शेरखानले मस्त आमच्या इंजेक्शन पाणी दिलं आणि गोळ्याही दिल्या आणि सोनू काकानंच देवा बांधून ठेवलं. त्याला एवढा कल्ला करत होता तो घरी आल्यावर का त्याच्या पोटात गॅस झाला होता. मग डॉक्टर साहेबांना गोळ्या दिल्या आणि काही औषधं लिहून दिले. तर मग आता गोळ्या दिल्या तर मग आता घरी तर कोण नाही ना, बकऱ्याची मीच मालक आहो, तर मलाच त्याचं औषध पाणी करावं लागेल. तर मस्त अशा 2 गोळ्या भिजवल्या, म्हणजे कपात भिजवल्या आणि इंजेक्शनांना पाजत असतं मी, जास्त काही लोड घेत नाही. तर मग शेरखानले आमच्या उठवलं, मस्त इंजेक्शनात औषध भरून घेतलं आणि शेरखानले पाजून दिलं. आता गोळ्या जनावरांच्या एवढ्या मोठ्या मोठ्या असतात का, ते 2 गोळ्या म्हणजे 2 गोळ्या दिल्या होत्या डॉक्टरनं, अर्धी अर्धी भिजवली तर 2 इंजेक्शनं भरले. तर मग दोघी मालिकेनं मस्त त्याला हे दिलं आणि तोही जसा दाखीच पडला होता. आता तिघी लागल्या होत्या त्याला पकडायला, तरी तो पे नाही ना औषध काही पे नाही. मग आता कसं मस्त तरी औषध पाजलं शेरखानले, पण शेरखानची तब्येत जमली. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.